एकच गोष्ट राहिली नाही की त्याच्यावर टॅक्स आहे सरकारकडून. हॉटेलमध्ये जा, कपड्याच्या दुकानात जा, काही घ्या, खाल्लं तरी टॅक्स आहे. एकच गोष्ट अशी आहे की त्याच्यावर अजून टॅक्स लावलेला नाही आणि कधी लावतील तो सांगू शकत नाही, की म्हणजे टाळी वाजून घ्या तोपर्यंत जोरदार. या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी छानशी ओवी या ठिकाणी सादर करते. फक्त शब्दांकडे लक्ष असू द्या. या ठिकाणी आदरणीय विनोद भाऊ यांनी अनेक नामवंत कलावंतांना हा विचार मंच दिलेला आहे. आत्तापर्यंत अनेक वर्ष या ठिकाणी भीमोत्सव साजरा होतो, परंतु आपला कार्यक्रम जरासा हटके आहे. तो यासाठी की मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन झालंच पाहिजे, असा आपला कार्यक्रम आहे. त्यामुळे या आजच्या कार्यक्रमातली गाणीसुद्धा तुम्हाला वेगळी वाटतील. आता जिजाऊ सावित्री रमाईचं गाणं आहे राष्ट्रमातांचं, ते आपल्या आदरणीय कविवरे किरण सोनावणे दादांनी लिहिले. ते गाणं यानंतर होईलच साजरं, म्हणून हा कार्यक्रम तुम्हाला वेगळा आहे तुमच्यासाठी. त्यामुळे शब्दांकडे नीट लक्ष द्या आणि या प्रबोधनाचा वसा तुम्हा आम्हा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, एक भारतीय जबाबदार नागरिक म्हणून. त्यामुळे महापुरुषांना आपण नेहमीच दरवर्षी नाचतच असतो, पण कधीतरी वाचलं तरी पाहिजे. त्यामुळे नाचण्यापेक्षा वाचणं जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा असा आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या ठिकाणी व्हावा, हा आमच्या सर्व संयोजकांचा आयोजकांचा हा एक मनामध्ये मानस होता. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहोत. ही ओवी माझ्या या माता भगिनींसाठी की तुम्ही आम्ही या भारतीय महिला शिकलो, सवरलो, स्वाभिमानाचं जगणं जगतोय, आपल्या मनमर्जीने आपण जगतोय, मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहोत आपण. पुरुषांच्या अगदी म्हटलं तरी चालेल की 100 पटीने स्त्रिया आज भारतातल्या अग्रेसर आहेत प्रत्येक क्षेत्रात. असं कुठलंही क्षेत्र या भारतातील महिलेनं म्हणजेच या जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकीनं बाकी ठेवलेलं नाही आहे की त्या ठिकाणी तिची लेक नाही आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये ही लेक आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही या ज्या भारतीय महिला आहोत आपण वाचतो आणि म्हणून जेव्हा पुस्तकाने मस्तक सुधरतं आणि मग सुधरलेले हे मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही, तर आता आपण नतमस्तक व्हायचं तरी कोणापुढे. भारताच्या इतिहासात अनेक राष्ट्रमाता होऊन गेल्या, त्यातल्या काही मोजक्या राष्ट्रमातांची ही ओवी जी जात्यावरची आजही आपल्या गावखेड्याकडे आपली माय माऊली जात्यावर दळण दळते आणि जात्यावर दळण दळताना ओवी गाण्याची गोड प्रथा आजही आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे त्या सगळ्या माय माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन ही ओवी आपल्यासाठी सादर करते. पहाटेचं वातावरण आहे. पहिलं माझं वंदन हो, पहिलं माझं वंदन हो, पहिलं माझं वंदन हो राजमाता यशोधरेला. पहिलं माझं वंदन हो राजमाता यशोधरेला. तिच्याच मुळे बुद्धत्व प्राप्त झालं त्या सिद्धार्थाला. शिलाताई नीट लक्ष द्या. दुसरं माझं वंदन हो, दुसरं माझं वंदन हो राजमाता जिजाऊला. तिनं घडविलं शिवबाला आणि त्या शंभू राजाला. तिसरं माझं वंदन हो त्या अहिल्या देवी होळकरला. कुशल प्रशासक बनवून तिनं पाणी पाजिलं शत्रूला. लक्ष द्यायचं शब्दाकडे. आता चौथं माझं वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला. अंगावर शेण दगड झेलून शिकविलं समस्त नारीला. आता पाचवं माझं वंदन हो माता फातिमा शेखला. बघा ना माय माऊल्यांनो, एक मुस्लिम समाजाची महिला होती,
फातिमा शेखी, जिने सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा देऊन पुण्यातील भिडेवाड्यामध्ये ज्ञानदानाचं काम केलं. मग तुम्ही आम्ही भारतीय महिलांनी तिला विसरून चालेल? बरोबर ना? नाही. म्हणून आता पाचवं आपलं वंदन हो माता फातिमा शेखला, समाजाची पर्वा न करता साथ दिली त्या सावित्रीला. आता सहावं माझं वंदन हो, ते काका फोटो काढतात तिकडे बघा जरा छान. सहावं माझं वंदन हो माता रमाई आंबेडकरला. आता दळा व्यवस्थित दळा, भाकर कर. विनोद भाऊला भाकर गायला ठाऊ. आणि म्हणून सहावं माझं वंदन हो माता रमाई आंबेडकरला, रानावनाचा गौऱ्या थापून शिकविला फुल्या पतीला. बरोबर. आता सातवं तुला वंदन हो रणांगणा झलकारीला, मेरी झाशी नाही दोघी असं ठणकाविलं इंग्रजांना. आता आठवं आपलं वंदन हो संत मदर तेरेसाला. जसं आपलं सिंधुताई सप्ताह. बरोबर ना? आठवं आपलं वंदन हो त्या संत मदर तेरेसाला, गोर गरीब अनाथांच्या तिनं वाहून घेतलं जीवनाला. आता नववं माझं वंदन हो त्या कल्पना चावलाला. कोण कल्पना चावला माहिती आहे ना? व्हेरी गुड. आता नववं आपलं वंदन हो त्या कल्पना चावलाला, अवकाशात भरारी घेऊन सन्मान दिला या भारताला. अवकाशात भरारी घेऊन सन्मान दिला या भारताला. आणि मग आता शेवटी कोणाला वंदन करायचं बघा. नवरात्रीमध्ये 9 देवींची पूजा केली जाते, पण मी या ठिकाणी जमलेल्या माझ्या माय माऊलींना सांगेन की त्या 9 देवींना नंतर पूजा, या 9 देवींना आधी पूजा. यांची चरित्र आपल्या घरी ठेवा, कारण आज या होत्या म्हणून आपण आहोत. त्यामुळे तुम्ही आम्ही भारतीय महिलांनी या राष्ट्रमातांना विसरता कामा नये, नाहीतर आपल्यासारख्या गद्दार कोणच नाही. कारण आपली येणारी पिढी तुम्हाला घडवायची आहे. आज आपल्या घरी लहान लेकरं आहेत, चिमुकल्या पर्या आहेत, त्याच उद्याच्या जिजाऊ सावित्री रमाई आहेत. त्यांना तुम्हाला घडवायचं आहे. नीट त्यांच्याकडे बघा, त्याच उद्याच्या राष्ट्रमाता आहेत. आणि म्हणून तुम्हाला माय माऊलींची जास्त जबाबदारी आहे. पुरुष दिवसभर बाहेर असतात कामासाठी, पण आपण आपल्या लेकरांकडे असतो. आणि म्हणून हा इतिहास आपल्या लेकरांना ज्ञात करून देणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. यासाठी आधी तुम्हाला वाचलं पाहिजे. बरोबर ना? तुम्ही आधी वाचाल तर आपल्या लेकरांना शिकवाल. तुम्हीच नाही वाचलं, नुसत्या रोजच्या टीव्हीवरच्या सिरियल बघत बसलात, ज्या सिरियलमधून आपल्याला काही मिळत नाही. क्रांतीज्योती सावित्रीमाईची सिरियल आहे, ती रोज आठवणीनं बघायचं. आणि म्हणून आता शेवटी जाता जाता कोणाला वंदन करायचं बघा. कारण या राष्ट्रमातांना वंदन करून त्यांच्या विचारांवर, त्यांच्या आचरणावर आपण चाललो तर खरोखर हा भारत देश प्रगत होईल. आणि मग पहा, आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपला परिसर, आपला समाज सुसंस्कृत होईल. आणि म्हणून आता शेवटी आपलं वंदन हो, शेवटी आपलं वंदन हो या भारताच्या भूमीला. नवरत्नांना बहाल करून सन्मान दिला या भारताला. या नवरत्नांना बहाल केलं, सन्मान दिला या भारताला. या नवरत्नांना बहाल करून सन्मान वाढविला भारताचा. आवडला असेल तर जोरदार टाळ्या.